आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी लागणारे बटाटे, फ्लावर, बीट, शिमला मिरची, गाजर, वटाणे, फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मसाल्यांमध्ये लागणारे पावभाजी मसाला, धने पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि मीठ। तर आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया। आता आपण भाज्या उकडून घेऊया। आता आपण कुकर गॅसवर चढवलेला आहे। आपण त्यात घालूया थोडंसं तेल। आता आपण बटाटे टाकूया, फ्लावर, गाजर आणि शिमला मिरची आणि बीटरूट। आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण थोडं अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊया आणि कुकर करूया बंद। आता आपण 2 शिटी करून घेऊया। 2 शिटी नंतर आपला कुकर आता थंड झालेला आहे। आता आपण त्याला काढून घेऊया भाज्या। अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली। आता आपण मिक्स करून घेऊया। आता आपण फोडणी करून घेऊया। आता मी ठेवली गॅसवर कढई, त्यात आपण तेल टाकूया। आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यात आपण टाकूया अद्रक लसणाची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, कांदा, आता आपण छान लाल होईपर्यंत आपण कांदा फ्राय करायचा आहे। पाच मिनिटांनंतर आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे। आता आपण त्यात टाकूया टोमॅटो। टोमॅटो बी आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचं आहे, म्हणून आपण टाकूया त्यात मसाले। अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो छानपैकी मऊ झालाय। आता आपण टाकूया त्यात मसाले, काश्मीरी लाल मिरची पावडर, रंग येण्यासाठी 1 चमचा, हळद, अर्धा चमच धने पावडर, 2 चमचे तिखट आवडीनुसार, पावभाजी मसाला 2 चमचे आणि मीठ। आता हा मसाला आपण चांगला परतून घेऊया। आता आपल्या पावभाजीची फोडणी तयार झालेली आहे मसाल्याची। आता आपण त्यात भाज्या घालून घेऊया। आता चांगलं मिक्स करून घेऊया। आता भाजी आपली चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे। आता आपण थोडं गरम पाणी त्यात मिक्स करूया। आता आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण 5-10 मिनिटं आपण झाकून ठेवूया। दहा मिनिटानंतर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण त्यात थोडं बटर टाकूया।